या व्हिडिओमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत चिकन बुना। त्यासाठी मी शेंगदाणे घेतलेले आहेत, थोडेसे शेंगदाणे आपण भाजून घेणार आहोत। शेंगदाणे भाजलेले आहेत आणि त्यानंतर आपण त्याच्यात थोडं खोबरं घेतलेलं आहे, सुकं खोबरं, 1 चमचा धने घेतलेले आहेत आणि 1 चमचा तेल घेतलेलं आहे। हे पण आपण सगळं भाजून घ्यायचं आहे, खूप ब्राऊन नाही करायचं, भाजून घ्यायचं फक्त। आणि आता याच्यामध्ये मी थोडी खसखस पण घेणार आहे, कारण खसखस आपल्या शरीरासाठी चांगली असते आणि खसखसीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं। थोडी खसखस घेतलेली आहे, खसखस पण आपण भाजून घेऊयात। आणि हे सगळं मिश्रण आपण एकत्र करून झालं की एका भाजून झालेलं आहे, आता एका प्लेटमध्ये आपण हे काढून घेऊ। आणि यानंतर परत एकदा मी थोडेसे धने आणि थोडेसे जिरे घेतलेले आहेत। हे मिश्रण पण थोडं भाजून घ्यायचं आहे आपण। हे जरा थोडंसं जास्त ब्राऊन करायचं आहे, जास्त ब्राऊन थोडंसं करायचं आहे। बघा छान ब्राऊन झालेलं आहे। आता हे एकदा प्लेटमध्ये आपण हे वेगळं काढून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर हे शेंगदाणे आणि जे आपण ते घेतलेलं सगळं जे काय वाटण आहे ते सगळं मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे। आणि बघा अशा प्रकारे हे मिश्रण काढून घेतलेलं, खूप पण बारीक करायचं नाही। आणि जे मी जिरे आणि धने वेगळे भाजून घेतले होते ते देखील अशा पद्धतीने वाटून घ्यायचं आहे। मी बघा 1 चमचा फक्त तेल टाकलेलं आहे, रिफाईंड तेल, आणि त्याच्यामध्ये मी 1 चमचा मस्टर्ड ऑइल टाकलेलं आहे। असे टोटल 2 चमचे मी तेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी फोडणी दिलेली आहे लसूणची। लसूण ब्राऊन झाला की त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा मी कांदा कापून घेतलेला होता आणि तोही ब्राऊन करायचा, भाजून घ्यायचा ना। ब्राऊन झाला की जे मी ते चिकन घेतलं होतं मॅरिनेट केलेलं, हळद, मीठ आणि फक्त 1 चमचा दही टाकलेलं, ते आता याच्यामध्ये आपण चांगलं भाजून घ्यायचं, चांगलं मिक्स करून घेऊयात। आणि याला पूर्ण मिक्स झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 1 काश्मीरी मिर्च 1 चमचा आणि अर्धा चमचा घरचा मसाला। आता हे सुद्धा सगळं एकत्र करून घ्यायचं आपल्याला, सगळं हलवून घेऊ आपण एकत्र हे। आणि याच्यामध्ये मी आता टोटल 1 ग्लास पाणी टाकणार आहे, पण पहिल्यांदा सुरुवातीला मी अर्धा ग्लास पाणी टाकते। सगळं आता एकत्र झालेलं आहे आणि आता मी याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकते, थोडंसं हलवून घेते। टोटल मी 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये। 10 मिनटं आपण झाकण ठेवूयात। 10 मिनटं झालेली आहेत। आता आपण याच्यामध्ये जे आपण मिक्सरमधून काढून घेतलेलं सगळं मिश्रण आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। आणि आता हे सगळं हलवून झालंय। आता याला परत 10 मिनटं आपण झाकून ठेवणार। 10 मिनटं झालेले आहेत। त्याच्यामध्ये आता कस्तुरी मेथी, त्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ आणि ते जे आपण वाटून घेतलेले धने आणि जिरे आहेत ते टाकणार आहे। थोडंसं हलवून घेऊयात। खूप सुंदर सुगंध सुटलेला आहे ते धने आणि जिऱ्याचा, नाही का। आता हे परत 5 मिनटं आपण झाकून ठेवणार आहे त्याला। 5 मिनटं झालेली आहेत। काय सुंदर टेक्स्चर आलेलं आहे पहा, सुंदरसं थिक अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे चिकन बुन्याची। वाह, मस्त। आता हे तुम्ही भाताबरोबर, चपातीबरोबर, ब्रेडबरोबर खाऊ शकता। तुम्हाला जर आवडला असेल हा व्हिडिओ तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये।